निश्चितच मसाले रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत खमंग अशा कोथिंबिरीच्या वड्या. ह्या वड्या कुरकुरीत तर होतातच आणि चविष्टही लागतात. त्यामध्ये आपण एक वेगळी गोष्ट घालून त्या खूपच टेस्टी बनवणार आहोत. तर कोथिंबीर बाजारात भरपूर प्रमाणात मिळते, परंतु ही कोथिंबीर आपण आपल्या शेतातून घेतलेली आहे. ताजी लुसलुशीत अगदी छान कोवळी दिसते बघा. तर अशा आपण खमंग अशा कोथिंबिरीच्या वड्या बनवणार आहोत. तर त्यासाठी लागणारं साहित्य ते पाहूया. ही आपण कोथिंबीर घेतलेली आहे. त्याच्यानंतर ही आलं, लसूण, मिरची आणि जिरं याची पेस्ट बनवून घेतलेली आहे. ही 3 चमचे आपण ही पेस्ट बनवून घेतलेली आहे. एक मोठी वाटी आपण बेसन पीठ घेतलेलं आहे. इथे एक अर्धा चमचा आपण हळद घेतलेली आहे. तिखट घेतलेला 1 चमचा, हिंग घेतलेला आहे अर्धा टेबलस्पून, चवीनुसार मीठ घ्यायचं आहे, तेल घ्यायचं आहे, सफेद तीळ आहेत आपण 1 चमचा घेतलेले, 2 चमचे आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि हे पोहे भाजून त्याची अर्धी वाटी आपण पीठ करून घेतलेलं आहे. ते हे पोह्यांचं पीठ आहे आणि त्यामध्ये सिक्रेट आपण टाकणार आहोत तो हा बटाटा. बटाटा कच्चा बटाटा घ्यायचा आहे अशा आणि तो आपण किसून त्यामध्ये घालून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण आता ही कोथिंबीर बारीक चिरून घेणार आहोत. पाहू शकता तुम्ही किती छान अगदी कोवळी कोथिंबीर आहे. बारीक चिरून घ्यायची कोथिंबीर. प्रथम आपण आता आधी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया. त्यानंतर हे बेसन अर्धेच घातलेलं आहे. आपल्याला गरजेनुसार ते घालायचं आहे. त्यानंतर ही हळद, हिंग, आलं, लसूण, मिरचीची पेस्ट ही आपण 2 चमचे घालायचे. त्यानंतर हे सफेद तीळ हे घालून घ्यायचे. त्यानंतर तिखट 1 चमचा तिखट आणि त्यानंतर आपण पोहे भाजून बारीक पीठ बनवून घेतलं ते अगदी 2 चमचे घालून घेऊयात. प्रथम आता आपण हा किसलेला एक बटाटा कच्चा आहे तोही घालून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण चवीनुसार मीठ. आता हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचं आहे. कोथिंबीरीला आर्द्रता असते त्याच्यामुळे त्या पाण्यामध्येच हे सर्व जिन्नस छानपैकी मिक्स होऊन जातात. पाहू शकता. आता आपण थोडस बेसन पीठ अजून जसं लागेल त्या प्रमाणात घालून घेणार आहोत. त्याचबरोबर हे तांदळाचं पीठ हेही घालून घ्यायचं आहे आणि आता छान मिक्स करून घ्या. आता ह्यामध्ये आपण आलं, लसूण वाटून घेतलं त्याचं ते पाणी होतं अगदी 1 चमचा घालून घ्यायचं आहे चांगलं बाइंडिंग होण्यासाठी. जास्त प्रमाणात पाण्याचा वापर करायचा नाहीये आणि छानपैकी असं मळून मळून घ्यायचं. पाहू शकता. पाहू शकता अशा पद्धतीने आपला हा गोळा तयार झालाय मळून. आणि आपण आता एका भांड्याला तेल लावून त्याला स्टीम देऊया. आता असं आपण हे स्टीलचं भांड घेतलंय त्याला आपण तेल लावून
सर्व साईडनी छान तेल लावायचं आहे आणि हाच आपला गोळा आहे तो ह्याच्यामध्ये पण प्रेस करून सर्व बाजूने वाफवण्यासाठी ठेवूयात. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करा, कमेंट करा. रेसिपी कशा वाटतात ते नक्की कळवा. अशा पद्धतीने आपण आता स्टीम करण्यासाठी ठेवून देणार आहोत. पाण्याला वाफ आलेली आहे आणि आता आपण स्टीम करण्यासाठी हे कोथिंबीर वडी वाफेला ठेवूया. झाकण लावून 15 ते 20 मिनिटं. अशा पद्धतीने आता आपण कुकरमधून काढून घेतलेले आहेत आणि असं छानपैकी आता कापून घेऊयात वड्या पाडण्यासाठी. तर तुम्हाला एक आता निश्चितच मसाले रेसिपीची टिप्स सांगते. मिसळ बनवताना तरीची मिसळ आपल्याला बनवायची असेल तर फोडणीला आपण 1 चमचा साखर घालायची आहे. त्यामुळे आपली मिसळीला छान तरी येते. असं आता आपण या पाहू शकता खूपच छान असा वड्या आपल्याला हवे त्या पद्धतीच्या हव्या तशा या वड्या पडल्या जातात. पाहू शकता तुम्ही. आता या आपण तळून घेणार आहोत. छोट्या मोठ्या अशा पद्धतीच्या आपण वड्या ह्या पाडून घेणार आहोत. आणि त्या अशाही खूप सुंदर लागतात न तळताही. तरी आपण त्या तळून घेणार आहोत. तेल तापलेलं आहे आणि आपण आता या वड्या तळून घेऊया. कोथिंबीरच्या वड्या मंद आचेवर तळून घ्यायच्या आहेत. अगदी सुटसुटीत होतात आणि पटकन तळल्याही जातात. काढून घ्यायचे आहेत. परत आपण घालून आणि सर्व या अशा खरपूस छानपैकी तळून घ्यायचे आहे. अगदी पटपट तळल्या जातात. होऊ शकता अशा पद्धतीने आता सर्व तळून झालेले आहे आणि आपण काढून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपली कोथिंबिरीची वडी तयार झाली आहे. नक्की करून पहा. वेगळ्या पद्धतीची खरपूस खमंग मस्त खा, हेल्दी रहा. पुन्हा भेटू नवीन रेसिपी मध्ये.